2016 2014ला मंजूर झालेली जागा ही शासनाने दारूबंदी खात्यानं ही कलेक्टरकडे हस्तांतरित करायची आहे आणि कलेक्टरने हस्तांतरित करून त्या समाजाकडे द्यायची आहे। ही परिस्थिती असताना त्याच्याकडे चालढकल केली गेली आणि 2023ला मी सुद्धा स्वतः एक पत्र दिलं की सदर जागा आम्ही आमच्या ताब्यात द्या। तर त्यावेळेला आजही त्याचं उत्तर मला 2025ला येतं आहे कलेक्टरकडून की ती जागा बुद्धविहाराची जागा आजच्या घडीला 117 चौरस मीटर म्हणजे 1.25 गुंठे जागा ही सातबाऱ्यावर नोंद आहे। 117 गुंठे जागा 17 गुंठे नाही 117 चौरस मीटर म्हणजे 1.25 गुंठे जागा ही नोंद आहे। आणि त्याने मी दिलेल्या पत्राचं उत्तर काय दिलं कलेक्टरने की ती 117 चौरस मीटर जागा सोडून आम्ही पुढे बुद्धविहार कम्युनिटी सेंटर बांधतोय। आता कम्युनिटी सेंटर कसं बांधायचं कसं कुणी का आमच्या समाजाच्या त्याने बोलले आहे त्याच्याबद्दल मी काय आता सविस्तर बोलत नाही। पण कम्युनिटी सेंटर ज्या वेळेला मुद्दा आला पुढे तो कशासाठी आला की बुद्धविहाराला शासन निधी देत नाही आणि शासन निधी देत नाही म्हणून कम्युनिटी सेंटरचा निधी घ्यायचा आणि बुद्धविहार बांधायचं। ही जी कल्पना ही शासनाची कल्पना आहे आणि जर बुद्धविहाराला निधी मिळत नसेल आणि कम्युनिटी सेंटरच्या नावाखाली तुम्ही बुद्धविहारच म्हणता आज ही दिशाभूल होते समाजाची की आम्ही ते कम्युनिटी सेंटर जरी निधीसाठी कम्युनिटी सेंटर म्हणतोय परंतु ॲक्च्युली ते बुद्धविहार आहे। ॲक्च्युली ते बुद्धविहार पण मला असं सांगायचं आहे शासनाला जे प्लान तयार केला आहे जे नगर परिषदेने ठराव केले की या ठिकाणी बुद्धविहाराच्या जागेच्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर बांधायचं आहे ते रेकॉर्ड तयार जे केले ते रेकॉर्ड खोडणार आहे काय ते रेकॉर्ड तुम्ही दुरुस्त करणार आहे काय ते तुम्ही दुरुस्त करू शकत नाही। त्या बुद्धविहाराचा तो काय कम्युनिटी सेंटरचा प्लान बनवला आहे तो प्लान काय म्हणतो हे कम्युनिटी सेंटर आहे आणि जर बुद्धविहारच तुम्हाला बांधायचं होतं तर बुद्धविहाराचं नियोजन करताना समाजातल्या लोकांना बोलवलं पाहिजे होतं आणि त्याचा प्लान तयार करायला पाहिजे होतं परंतु तसं शासनानं केलेलं नाही आणि ही याच्या शासनाने समाजाची दिशाभूल केलेली आहे आणि म्हणून 27 तारखेला या ठिकाणी हा समाजाचा आक्रोश मोर्चा उद्या निघणार आहे। याला जबाबदार शासन आहे। शासनानं जर वेळी दखल घेतली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती। तरी अजूनही शासनाला मी ठणकावून सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाही। तुम्ही तुमच्या तुम्ही आता सुट्टी आहे म्हणून असं सुट्टीच्या वेळेसुद्धा शासन काम करतोय तुम्ही निर्णय घ्या आणि बुद्धविहाराची मंजूर झालेली जागा समाजाच्या ताब्यात द्या आम्ही तुमचं स्वागत करू। तुम्ही आम्हाला असं कमी समजू नका की बुद्धविहाराला कम्युनिटी सेंटरचा निधी आणायचा म्हणजे बुद्धविहार बांधण्यासाठी समाज काही कमकुवत नाही आहे। तुम्ही 50 कोटीचं बुद्धविहार बांधत असाल तर 5,000 रुपयाचं बुद्धविहार उभं करण्याची ताकद समाजामध्ये आहे तर समाजाला तुम्ही चॅलेंज करू नका। म्हणून मला शासनाला सांगायचं आहे बऱ्या बोलाने ही जागा आहे मंजूर झालेली जागा समाजाच्या ताब्यात द्या आणि तिथं यथोचित असं आम्ही बुद्धविहार उभं करू आणि त्या बुद्धविहारातून आम्हाला असं अनेक गोष्टी निर्माण करायच्या आहे। या रत्नागिरीमध्ये सर्व धर्मीयांचे सगळी प्रार्थनास्थळं आहेत। प्रत्येक समाज आपापल्या पद्धतीनं प्रार्थना करतोय पूजा अर्चा करतोय कोण कुणाच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही आहे आणि असं असताना केवळ थिबाराजाच्या बुद्धविहाराचा प्रश्न ज्या वेळेला निर्माण होतो त्यावेळेला ह्या शासन हे करण्याचे प्रयत्न करतो त्याच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो। रत्नागिरी तालुक्यातील संपूर्ण बौद्ध समाजाला मी थिबाकालीन बुद्धविहार बचाव समितीच्या माध्यमातून हे आव्हान करतोय। थिबाकालीन बुद्धविहार हे संपूर्ण बौद्ध समाजाची स्वतःची प्रॉपर्टी आहे ही शासनाची प्रॉपर्टी नाही आहे आणि म्हणून ही बौद्ध समाजाची प्रॉपर्टी
ही बौद्ध समाजाच्या ताब्यात मिळावी याच्यासाठी अनेक दिवसापासून आम्ही प्रशासनाकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून संघर्ष करत आहोत. मात्र शासन याच्याकडे योग्य पद्धतीने दखल घेत नसल्याकारणाने आम्हाला पुढची स्टेप म्हणून संपूर्ण तालुक्याचा एक भव्य असा मोर्चा घेण्याची वेळ आमच्यावरती आलेली आहे. आणि याकरता आम्ही संपूर्ण बौद्ध समाजाला एकट्ठा करून उद्या 27 तारखेला 27 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा कार्यालयावरती भव्य असा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. या मोर्चामध्ये आपल्या बौद्ध समाजाच्या अस्तित्वासाठी, बौद्ध समाजाच्या एक श्रद्धास्थानासाठी या तालुक्यातील भव्य बौद्ध समाजाने आपलं योगदान द्यावं आणि बहुसंख्येने उपस्थित राहावं असं मी थिबाकालीन बचाव समितीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.